नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आमचं नाही, आमचं आपल्या सगळ्यांचं युट्यूब चॅनल आहे. तर आज आपण शिकणार आहोत व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. एअर कॉलम म्हणजे काय? जे इन्स्ट्रुमेंट एअरने चालतात, ज्याच्यामध्ये एअर फुकतो आणि ते वाजतात ट्याव 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 ट्याव, त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटना एअर कॉलम वाली इन्स्ट्रुमेंट बोलायचं. फॉर एक्झाम्पल गिटार आहे, त्याच्यानंतर सनई आहे, अजून काय वाजतं, हा, हे पण एअर कॉलमच आहे. दुसरं अजून सेक्साफोन आहे. बरेच कुठले कुठले आहेत. हे सगळे एअर कॉलम बेसवर चालतात. हम्म? आता त्याच्यामध्ये पण वेव्ह रिफ्लेक्ट होतात, जातात, परत येतात. त्याच्यामध्ये पण कंप्रेशन रिफ्रॅक्शन होतं. कसं काय ते बघूया. आता पहिला घेऊया, तुम्ही एक काम करा, एक पाईप घ्या, त्यात बघा आवाज बघा कसा येतो. त्याच्यानंतर त्या पाईपला एका साईडनं त्याचं तोंड बंद करा, परत फुकून बघा. आवाजामध्ये फरक जाणवतो, साऊंड मध्ये फरक जाणवतो. तर कशामुळे? फ्रिक्वेन्सीमुळे. नाही समजलं? बघूया. बघा, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. इफ जर ओपन ऍट बोथ एंड, जर अशी पाईप असेल, अशी पाईप जर ती दोन्ही साईडने ओपन असेल, इकडनं हवा फुकली, इकडनं बाहेर पडणार. आणि जर एक पाईप आहे जी एका साईडने पॅक आहे, अशा दोन मेथड आहेत. क्लोज ऍट वन एंड. तर याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये हवा फुकली ओपन एंड, तर नेहमी लक्षात ठेवा, ओपन एंडला नेहमी अँटीनोडच तयार होणार. डक 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 डक. इथे काय आला? अँटीनोड. इथे काय आला? अँटीनोड. आणि मध्ये नोड्स वगैरे येतात. जर पाईप दोन्ही साईडनं ओपन असेल तर अँटीनोड फॉर्म होतो ओपन साईडला. क्लोज असेल तर तिथे नोडच फॉर्म होणार. इथे क्लोज आहे, इथे तुम्हाला नोड दिसणार, इथे तुम्हाला नोड दिसणार. इथे काय? नोड. जर क्लोज असेल तर नोड, ओपन असेल तर अँटीनोड. ही फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा, की पुढचे तुम्हाला डेरिव्हेशन चुटकीसरशी येतील. ओके, हे कॉपी करून घ्या. केलं? केलं? ओके. आता मी लेंथ ऑफ एअर कॉलम काढतो. लेंथ ऑफ एअर कॉलम. लेंथ ऑफ एअर कॉलम म्हणजे काय? याच्यामधली जी एअर जी व्हायब्रेट होते त्याला म्हणतात लेंथ ऑफ एअर कॉलम. ओके. आता बघा, इथून इथपर्यंत ही जी पाईप आहे, समजा त्याची लेंथ आहे एल आहे, स्मॉल एल आहे, सॉरी कॅपिटल एल आहे. पण इथे काय ऑब्झर्व होत आहे, आता जेवढी पाईपची लेंथ तेवढीच एअर कॉलमची लेंथ पाहिजे, इथे दिसतंय. पण एक्सपेरिमेंटली हे ऑब्झर्व केलेलं आहे की हा जो अँटीनोड फॉर्म होतो तो या पाईपच्या थोडा पुढे होतो. म्हणजे जसं पाईपचं तोंड भेटेल तिथे अँटीनोड फॉर्म होत नाही, पाईपच्या जस्ट पुढे अँटीनोड फॉर्म होतो. मग ही कॅपिटल एल आणि हा छोटी एल. आता एंड करेक्शन आला, इथेच कन्सेप्ट येते एंड करेक्शन. एंड करेक्शन काय बघा, तुम्हाला एअर कॉलमची लेंथ काढायची. लेंथ ऑफ एअर कॉलम, लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू ही पाईपची लेंथ स्मॉल एल प्लस इथून इथपर्यंत. आता इथून इथपर्यंत ही लेंथ किती असेल, त्यासाठी त्यासाठी रेनॉल्ड नावाच्या सायंटिस्टने, रेनॉल्ड याने एंड करेक्शनचा फॉर्म्युला इज इक्वल टू 0.3 टी. एंड करेक्शन तो इथं ई ऍड करावा लागेल. म्हणजे ही जी एक्स्ट्राचा जी लेंथ वाढलेली आहे, इथून इथपर्यंत एअर कॉलम आहे, पण जरा पुढे अजून एअर कॉलम आहे, म्हणजे हवा जी व्हायब्रेट करते ते अजून थोडा व्हायब्रेट होते, त्याची लेंथ काढायची असेल तर इज इक्वल टू 0.3 डी. डी म्हणजे या पाईपचा डायमीटर. जेवढा मोठा पाईपचा डायमीटर मल्टिप्लाय बाय 0.3 करायचा, तेवढा एंड करेक्शन जास्त आहे. ओके, देयरफॉर एल इज इक्वल टू एल प्लस ई. पण ही दोन्ही साईडला ओपन आहे, त्याच्यामुळे इथे पण ई येणार आणि या साईडला पण येणार, म्हणजे हा येणार 2 वाईस ऑफ ई. इथे एकाच साईडला क्लोज आहे, म्हणजे एअर कॉलमची लेंथ इथून इथपर्यंत एल आणि हा छोटा स्मॉल एल प्लस ई. हा झाला एंड करेक्शनचा फॉर्म्युला. ओके, आपण आता ऍक्च्युअल एअर कॉलमच्या कन्सेप्टवर येऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल वेव्ह तयार करायचे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तयार करायची आणि तो पाईप कसा वाजणार आहे तुम्हाला सांगणार आहे. चला चला तर मित्रांनो, आता स्टार्ट करूया व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. इफ पाईप क्लोज ऍट वन एंड, जर एका साईडने पाईप जर बंद केला तर त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल. तर मी काय केलंय, स्टार्टिंगला एक अँटीनोड आणि एक नोड तयार करून बघितला. ओके, त्याच्यानंतर अजून जोरात फुकलं, म्हणजे मी फ्रिक्वेन्सी वाढवली, कोणाची वेव्हलेंथ पण वाढवली.
सॉरी वेवलेंथ नाही, फ्रिक्वेन्सी वाढवली. इथे एक नोड एक अँटी नोड, इथं आतमध्ये एक नोड एक्स्ट्रा तयार झालाय. नेक्स्ट सेकंड कंडिशन घेतली, थर्ड कंडिशन, दोन आतमध्ये नोड तयार केले, नंतर तीन आत नोड तयार केले. जर मी फ्रिक्वेन्सी जर वाढवली, फ्रिक्वेन्सी कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, फ्रिक्वेन्सी अजून जास्त आहे, फ्रिक्वेन्सी अजून जास्त आहे, तर काय परिणाम होईल? आता बघा, याची लेंथ एल आहे, ही इथून इथपर्यंत ही वेवलेंथ किती असेल? ही वेवलेंथ, हे बघा, हा एक वेव झाला, इथून इथपर्यंत एक वेव, ही लॅमडा, इथून लॅमडा, अर्ध्यापर्यंत लॅमडा बाय 2, त्याच्या अर्धा लॅमडा बाय 4, हा त्याच्या अर्धा आहे ना, मग ही होणार लॅमडा बाय 4 होणार. ओके, therefore length of the air column is equal to lambda by 4, therefore lambda is equal to 4l, 4 ला इकडे शिफ्ट केलं. ओके, नाउ स्पीड ऑफ साऊंड, साऊंडचा स्पीडचा फॉर्म्युला काय? v is equal to, स्पीड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय वेवलेंथ, 9वी ला फॉर्म्युला आहे. ओके, आपल्याला काढायचं फ्रिक्वेन्सी, मग ह्याच्यात कशाला जायचं? आपण फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करूया. ओके, n is equal to v upon lambda, लॅमडाला इकडे नेलं, हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होईल. ओके, n is equal to v डिवाइडेड बाय लोंबडो 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 4 आहे 4. दिस इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही बेसिक फ्रिक्वेन्सी आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड फर्स्ट हार्मोनिक. ओके, नेक्स्ट पार्ट बघा, सेम प्रोसिजर करायची. आता याची वेवलेंथ मोजूया. हा इथून इथपर्यंत लॅमडा बाय 4, हा लॅमडा बाय 2, टोटल किती होता? हा लॅमडा बाय 4 अर्धा, आणि हा किती असेल? लॅमडा बाय 2, टोटल किती होता? तर लॅमडा बाय 4 प्लस लॅमडा बाय 2, इथे 2 केलं, इथे 4 झाला, 3 लॅमडा बाय 4. ओके, एल इज इक्वल टू 3 लॅमडा बाय 4. हे बघा, इथून ते 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 इथपर्यंत, हे बघा, इथून ते इथपर्यंत हीच वेव इथे काढली बघा, 3 लॅमडा बाय 4. देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू 4 इकडे गेला, 3 खाली आला, लॅमडाची व्हॅल्यू आली 4l अपॉन 3. परत फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हे तर माहिती आहे. फर्स्ट फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल, ही फर्स्ट, v अपॉन लॅमडा, n1 इज इक्वल टू स्पीड अपॉन लॅमडाची व्हॅल्यू काय? 4l, लॅमडाची व्हॅल्यू 4l अपॉन 3. हा डिनॉमिनेटर जो आपण इथे लिहिणार आहे, तो डिनॉमिनेटर वरती जाणार, हा 3 कुठे जाणार? वरती. बट इथे बघा, v अपॉन 4l, v अपॉन 4l दिसतंय का? v अपॉन 4l कोणाशी इक्वल आहे? n, therefore 3n. This is the first overtone, third harmonic, इकडे बघूया. ओके, हे तुमच्यासाठी ठेवणार आहे. चला, याची वेवलेंथ मोजूया. इथून इथपर्यंत लॅमडा, ओके, हा अर्धा लॅमडा बाय 4, टोटल हे जर काढलं तर 5 लॅमडा बाय 4 येणार. ह्याची ऍडिशन करून बघा. ओके, देअरफॉर लेंथ इज इक्वल टू 5 लॅमडा बाय अपॉन 4. चलो बच्चो, हा लॅमडाची व्हॅल्यू एवढी, 4 ला ट्रान्सफर करा, 4l, 5 ला खाली आला, 5 झाला. नंतर आता ही सेकंड वाला n2, v अपॉन लॅमडा, लॅमडाची व्हॅल्यू काय? लॅमडाची व्हॅल्यू 4l डिवाइड बाय 5, ते 5 वरती झाला, डिस्टर्ब गेला वरती आला. मग n2 इज इक्वल टू v अपॉन 4l, परत n आला, म्हणजे हा 5 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सेकंड वाली भेटणार फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 5 पट असते. ओके, हा झाला सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक. ओके, हे बघा 3, 5, इथे आपण इमॅजिन करू शकतो n3 काय येणार? 7n येणार. हे तुमच्यासाठी काम ठेवलं, हे तुम्ही कम्प्लीट करा. पुढचं येणार 9, त्याच्या पुढे 11 अशी. आता ही फ्रिक्वेन्सी ऑड होते, तुम्ही जनरल फॉर्म्युला तयार करू शकता. जनरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला np, इथे काय नंबर ठेवणार, या p चा डबल प्लस 1, समजा इथं 2 असेल तर 2 दुनी 4, 4 आणि 1 5, ही होणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला. जर सेकंड ठेवला, इथे 2 ठेवला, इथे 2 2 टू 4, 4 प्लस 1 5,
आयन तयार होणार. याच्यावरून एक काय प्रूफ होतं की जर पाईप एका साईडला बंद असेल, इफ पाईप इज क्लोज ॲट वन एंड, देन ओनली ऑड फ्रिक्वेन्सीज आर प्रोड्यूस. फक्त ऑड मल्टिपल मध्येच फ्रिक्वेन्सी तयार होतात. याच्यावर 4 ते 5 वेळा क्वेश्चन आलेला आहे. काय क्वेश्चन आहे? प्रूफ और शो दॅट इफ पाईप इज क्लोज ॲट वन एंड, देन फ्रिक्वेन्सी फॉर्म आर ऑड मल्टिपल. सगळे ऑड मल्टिपल मध्ये तयार होतात. हे सगळं प्रूफ करायचं. आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ही पाईप ओपन ॲट बोथ एंड, जर पाईप दोन्ही साईडला ओपन असेल तर कशा फ्रिक्वेन्सी तयार होतील, तर हे फॉर्म्युले कसे तयार होतील हे त्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत कॉपी करा. आज बाय बाय नाही. चला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू.